तिथे काय आहे, 2-3 ठिकाणी जातो. पंढरपूरला गेलो तर पांडुरंगाचं दर्शन घेतो. तुळजापूरला गेलो तर भवानीचं घेतो. किंवा माझं काही महत्वाची योजना असेल, निवडणूक असेल, तर कन्हेरी नावाचं गाव आहे, ते माझं गाव आहे. तिथे मारुतीचं मंदिरात जातो. पण 2-4 वर्षात एकदा. आणि जे करतो त्याची जाहिरात करते हा व्यक्तिगत करतो. आज महाराष्ट्रामध्ये चिंता वाचावी असं चित्र. कारण खरंच बाबा काल मी वर्षांचा वर्षात आणखीन एक कोणतरी बाबा आला आणि आज वर्षात आणखीन एक कोणतरी मुस्लिमचा बाबा आला. म्हणजे बाबांची गर्दी महाराष्ट्रात असते. एका बाजूला शाहू फुले आंबेडकर नावाने अखंड बोलायचे आणि अशा बाबांच्या समोर आमच्या ते लोकप्रतिनिधी लोकांच्या जाणीवीचे ते जाऊन जे काही करतात हे या सगळ्या विचाराशी विसंगत आहे. साहेब, याच्यामध्ये रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. त्यांचे आणि त्यांच्या बाबाचे आर्थिक हितसंबंध किंवा दररोज बोलणं होत होतं असं आरोप केले जात आहेत. तर याकडे कसं बघता? आणि त्याच्यामध्ये शेकडो महिलांचे व्हिडिओ समोर आले, आर्थिक अँगल समोर आलेला, शेकडो महिलांचे व्हिडिओ समोर पण आले, त्याच्यामध्ये आर्थिक अँगल पण. माझ्या वाचनात काल आलं तुम्ही किती फोन केले आणि त्याच्यामध्ये अनेकांची नाव आहेत आणि ते अनेक म्हणजे समाजात किंवा राजकीय पक्षात एक स्थान घुसवणारे ते लोक आहेत. माझ्या मते ही चिंतेची बाब आहे की अशा पदावर बसलेले लोक अशा सगळ्या कामात इतक्यादा सहभागी होतात. हे